चलो आता आपण बघणार आहोत मिसेस नारायणी यांचा क्वेश्चन. मिसेस नारायणी ॲज अन अकाउंटंट. इथे स्पेलिंग चुकवलं बघा मी अकाउंटंटचं. मिसेस नारायणी काय होत्या? अकाउंटंट होत्या इन सुपर इंडिया लिमिटेड. सुपर इंडिया लिमिटेडमध्ये त्या अकाउंटंट होत्या. पुणे. कुठे राहायच्या त्या? पुणेला राहायच्या. ओके. इथे तुम्ही FY चेंज करून टाका. फायनान्शियल इयर चेंज कराल तुम्ही सगळेजणं आणि AY पण चेंज कराल. FY आणि AY. AY तुमचा किती असणार आहे? 21-22 आणि FY किती असणार आहे? 20-21. ओके. FY म्हणजेच तुमचा प्रिव्हियस इयर. ज्या वर्षी तुम्ही इन्कम अर्न करता हे प्रिव्हियस इयर आणि ज्या वर्षी तुम्ही त्याच्यावर कम्प्युटेशन करून टॅक्स काढतात ते आहे तुमचं असेसमेंट इयर. ओके. तुम्ही सगळ्यांनी माझे व्हिडिओज पाहिले म्हणून मला खूप आनंद होतो आहे. मी बघितलं यूट्यूबवर तुमचे सगळ्यांचे व्ह्यूज आहेत. तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओज बघितले, मला खूप छान वाटलं. प्लीज ते व्हिडिओ समजले तुम्हाला, काही अर्थ आला आहे का नाही आला आहे, काही समजतं आहे का नाही समजतं आहे ते एक तर तिथे कमेंट करून सांगा, नाही तर व्हॉट्सअपला तरी निदान मला मेसेज टाका. मी दरवेळी व्ह्यू जाऊन चेक करायचे का? असं नको करायला ना. चला मग तुमचा क्वेश्चन काय आपण वाचूयात जरा डिटेलमध्ये. मी त्याला पोर्ट्रेट व्ह्यू करून घेऊ का? बेस्ट वे. चला आपण पोर्ट्रेट व्ह्यूमध्ये आज अभ्यास करूयात. थोडंसं जास्त जंबल होईल असं वाटतंय मला, पण तरी पण आपण आज पोर्ट्रेट व्ह्यूमध्येच अभ्यास करूयात. ओके. चला. मिसेस नारायणी working as an accountant in Super India Limited, Pune has given you the following details of her emoluments of the year. या वर्षाच्या emoluments. बघा इथे स्पेलिंग मिस्टेक्स थोडे झालेले आहेत बिकॉज मी रात्री बसून ते प्रॉब्लेम्स तयार केले होते. सो देर विल बी सम मिस्टेक्स. इथे दचा डबल ई नको होता. इथे फॉलोइंगचा डबल जी झाला आहे तो नको होता. अकाउंटंटचं स्पेलिंग चेंज करा आणि FY आणि AY चेंज करा. तुमचा असेसमेंट इयर आहे 21-22, तर तुमचा प्रिव्हियस इयर आहे 20-21. हे आहे तुमचं AY, तर हे आहे तुमचं PY. ओके. चलो इसके आगे. व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? बेसिक सॅलरी. बेसिक सॅलरी किती आहे तुमची? 1,80,000. पण कशी? 15,000 पर मंथ. फुल्ली टॅक्सेबल आहे. आपण सगळा एकदा प्रॉब्लेम वाचून बघूयात आणि मग तो छोट्या छोट्या हळूहळू सोडवूयात. सगळ्याबद्दल बोलून घेऊयात. चला मग ही बघा इथे तुमची. सी हिअर युअर बेसिक सॅलरी इज फुल्ली टॅक्सेबल 1,80,000. ओके. त्यानंतर काय मिळालं तुम्हाला? त्यानंतर तुम्हाला मिळाला डिअरनेस अलावन्स. डिअरनेस अलावन्स किती पर्सेंट होता? 40% ऑफ बेसिक आणि फुल्ली फॉर्मिंग पार्ट आहे बघा इथे, है ना. म्हणजे तुमच्या वर्किंग नोट्समध्ये सुद्धा हा येणार आहे. चला DA 40% ऑफ बेसिक म्हणजे 1,40,000च्या 1,80,000च्या 40%. सी हिअर 40% ऑफ 1,80,000 किती आले ते? 72,000. फुल्ली टैक्सेबल. उसके बाद तुमको क्या मिला? उसके बाद तुमको मिला हाउस रेंट अलावन्स. हाउस रेंट अलावन्स किती मिळाला आहे? बेसिक सॅलरीच्या 10% म्हणजे किती? 18,000. ओके. हा एक्झम्पशन मिळेल की नाही मिळेल हे कधी समजेल? जर का याने रेंट बाहेर पेड केलं असेल तर. पण हे बघा इथे खाली हा पॅराग्राफ वाचा. तिला तर एक फर्निश्ड अकोमोडेशन राहायला मिळालेलं आहे आणि त्यासाठी तिने रेंट भरलेलं आहे. पण तिला घर मिळालं आहे कंपनीकडनं राहायला आणि वरतून ती HRA पण मिळवते. म्हणजे HRA काय होणार आहे? तिचा फुल्ली टॅक्सेबल होणार आहे. HRAवर तिला एक्झम्पशन मिळणार नाही. हाऊस रेंट अलावन्सवर तिला एक्झम्पशन मिळणार नाही कारण तिला दुसरं फर्निश्ड हाऊस दिलेलं आहे कंपनीने. ओके. त्याच्यापुढे काय आहे? सिटी कंपन्सेटरी अलावन्स. 5% ऑफ बेसिक सॅलरी. फुल्ली टॅक्सेबल असतो सिटी कंपन्सेटरी अलावन्स. चला मग जाऊयात तुमच्या प्रॉब्लेमच्या आन्सरवर. हा बघा तुमचा सिटी कंपन्सेटरी अलावन्स फुल्ली टॅक्सेबल. हाऊस रेंट अलावन्स इज ऑल्सो फुल्ली टॅक्सेबल.
याची नोट तुम्ही खाली जाऊन प्रॉब्लेमला सगळ्यात शेवटी सुद्धा लिहू शकले असते. मी इथे फक्त माझ्या प्रॉब्लेममध्ये लिहिलं आहे बघा. व्यवस्थित प्रेझेंटेशन असेल तर तुम्ही नोट्स या तुमच्या प्रॉब्लेममध्येच लिहू शकता. मोकळं चोकळं लिहाल तर नोट्स प्रॉब्लेममध्येच लिहू शकता, नाहीतर मग गपचूप जाऊन खाली लिहायच्या नोट. बघा ही नोट काय आहे. फुल्ली टॅक्सेबल ॲज RFA हॅज बीन प्रोव्हायडेड. रेंट फ्री फर्निश्ड अकोमोडेशन याला मिळालेलं आहे, हिला मिळालेलं आहे. सो हिला हाऊस रेंट अलावन्स हा फुल्ली टॅक्सेबल असणार आहे. 18,000 फुल्ली टैक्सेबल. उसके बाद मिसेस नारायणी को क्या मिला, चलो जाके देखते हैं व्हाट शी हैज़ गॉट. तिला काय मिळालं आहे बघा. तिला मिळालं आहे चिल्ड्रन एज्युकेशन अलावन्स. चिल्ड्रन एज्युकेशन अलावन्स किती मिळाला आहे बघा, तर 2% ऑफ बेसिक सॅलरी. तिला चिल्ड्रन एज्युकेशन अलावन्स मिळाला आहे 2% बेसिक सॅलरीच्या. म्हणजे तुम्ही इथे बेसिक सॅलरीच्या किती काढणार, 2% काढणार. 2% किती आले, 1,80,000 आले. 1,80,000चे 2% आले, किती आले, हे 3,600 येतात. आय थिंक मी कमी काढलेत का, थांबा बरं 1 मिनटं, आपण काढूयात चला. 1,80,000 गुणिले 2 भागिले 100. 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला. येस, इथे 3,600 येतं रे. म्हणजे माझा प्रॉब्लेम खाली सगळा चुकणार आहे. बघा, रात्री प्रॉब्लेम तयार करण्याची मिस्टेक. इथे किती येणार आहेत, 3,600 येणार आहेत. म्हणजे तुम्ही इथे किती लिहिणार, 3,600 लिहिणार. 3,600 मायनस एक्झम्पशन. बघा इथे याला एकच मुलगी आहे, हिला नारायणीला एकच मुलगा आहे. एकच मुलासाठी एज्युकेशन अलाउन्स मिळालेला आहे. सो तिला एक्झम्पशन कसं मिळणार आहे बघा. तिला एक्झम्पशन मिळणार आहे 100 गुणिले 12 गुणिले 1 मुलगा. ओके, 3,600 मधनं जेव्हा 1200 वजा होतील तेव्हा इथे किती उरणार आहेत. 3,600 मधनं 1200 गेले तर इथे उरणार आहेत 2,400. म्हणजे तुमच्या प्रॉब्लेममध्ये इथे 2,400 दिसायला हवे टॅक्सेबल. आलं का लक्षात. ही आहे माझी प्रिंटिंग मिस्टेक. किती आहे इथे, 2,400 टैक्सेबल आले. ओके, इसके बाद हमको क्या मिला है, चलो जाके प्रॉब्लम में पढ़ते हैं. प्रॉब्लम में इसके बाद में दिया है कन्वेयन्स अलाउंस 12,000 पर एनम. कन्वेयन्स अलाउंस कसा मिळाला आहे, 12,000 पर एनम. पण ही नारायणी जी आहे ती हँडिकॅप आहे असं कुठे म्हटलं आहे का, नाही. सो कन्वेयन्स अलाउंस इज ऑल्सो फुल्ली टॅक्सेबल. डायरेक्टली आउटर कॉलमला गेला. कन्वेयन्स अलाउंस हा फुल्ली टॅक्सेबल आहे बिकॉज शी इज नॉट हँडिकॅप. इफ शी इज हँडिकॅप she will get exemption of 3,200 per month. But since she is not handicapped, the conveyance allowance is fully taxable. उसके बाद इसको क्या मिला है, त्याच्यानंतर नारायणीला काय मिळालं आहे. 1 सेकंड होल्ड करा. हे बघा इथे नारायणीला एकच मुलगा इथे मेन्शन केलं होतं. मिसेस नारायणी हॅज गॉट 1 सन स्टडिंग इन 5th स्टँडर्ड. हिला फक्त एकच मुलगा आहे. ओके, चलो. शी इज प्रोवाइडेड विथ अ कार फॅसिलिटी 1200 cc. 1200 cc बघा 1600 cc आत आहे. म्हणजे ही गाडी कोणती आहे, नॅनो आहे. ही गाडी कोणती आहे, नॅनो आहे. यूज कसा आहे, ऑफिशियल प्लस पर्सनल पर्पज आहे. यूज कसा आहे, ऑफिशियल प्लस पर्सनल पर्पज आहे. ठीक आहे. शी हॅज बीन प्रोवाइडेड म्हणजे तिला कार दिली गेलेली आहे. ओके. एक्सपेंडिचर ऑफ कार बॉर्न बाय एम्प्लॉयर, खर्चा भी एम्प्लॉयर ने किया है. और ड्रायव्हर इज प्रोवाइडेड विथ कार, तिला कारसोबत ड्रायव्हरही दिला गेलेला आहे. म्हणजे बघा मग कसं येईल. मग बघा, गाडी एम्प्लॉयरची, खर्च एम्प्लॉयरचा, पार्टली पर्सनल पार्टली ऑफिशियल, विथ ड्रायव्हर, विथ ड्रायव्हर. येते का लक्षात. म्हणजे 1,800 किंवा 2,400 पर मंथ हिला टॅक्सेबल होणारच आहेत. आणि प्लस ड्रायव्हरचे 900 गुणिले 12 पर मंथ टॅक्सेबल होणार आहे. ओके.
सिन्स दिस इज अ नॅनो 1800 इज टॅक्सेबल प्लस ड्रायव्हरचे 900 रुपये. म्हणजे तुम्ही इथे घेणार 1800 प्लस 900 गुणिले 12. चला बघूयात आपण कुठे घेतलं आहे का असं. येस, आपण घेतलं आहे. सी हिअर. कार फॅसिलिटी. थोडं खालीवर झालं आहे माझं टायपिंग. कार फॅसिलिटी फॉर कार 1800 गुणिले 12 21,600. फॉर ड्रायव्हर 900 गुणिले 12 10,800 टॅक्सेबल. टोटल किती आली? 32,400 रुपये टैक्सेबल आले. हे होतं कार फैसिलिटीज़. उसके बाद हमको क्या मिला है? उसके बाद मिसेस नारायणी को क्या मिला है? उसके बाद उसको मिला है, सी हियर, अ मेडिकल एक्सपेंडिचर ऑफ रुपीज 15,500 इज रीइम्बर्स्ड बाय एम्प्लॉयर. रीइम्बर्स्ड इथे स्पेलिंग चुकलं आहे. रीइम्बर्स्ड REIMBURST रिइम्बर्समेंट. आणि रिइम्बर्स्ड म्हणजे इतकंच स्पेलिंग आहे. तिथे एन एक्स्ट्राचा आला आहे आणि तो ED वेगळाच झाला आहे. स्पेलिंगच चेंज झाला आहे. ते रिइम्बर्सचं स्पेलिंग हे आहे. मेडिकल एक्सपेंडिचर ऑफ 15,500 रिइम्बर्स्ड बाय एम्प्लॉयर. पण इथे काही म्हटलं आहे का की ट्रीटमेंट प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आहे की गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये आहे? नाही म्हटलं. मग आपण असं ॲज्युम करणार की ट्रीटमेंट हे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे. गव्हर्मेंटमध्ये झालं असतं तर अख्खीच्या अख्खी रिइम्बर्समेंट एक्झम्प्ट झाली असती, फुल्ली एक्झम्प्ट झाली असती. पण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट असेल तर फुल्ली टॅक्सेबल असते. म्हणजे इथे उत्तर काय येणार आहे आपलं? फुल्ली टॅक्सेबल. हे बघा इथे मेडिकल रिइम्बर्समेंट अज्युम ट्रीटमेंट इन प्रायव्हेट हॉस्पिटल 15,500 फुल्ली टॅक्सेबल. तुम्ही ही नोट जाऊन खाली पण लिहू शकले असते प्रॉब्लेमच्या शेवटी. ओके. उसके आगे क्या हुआ है? चलो प्रॉब्लम देखते हैं. Mrs. Narayani has contributed rupees 35,000 to the recognized provident fund and equal amount is also contributed by the employer. म्हणजे नारायणीने स्वतःने RPFसाठी पैसे भरले 35,000 रुपये आणि तिच्या एम्प्लॉयरने सुद्धा तिच्यासाठी भरले 35,000 रुपये. आपला गोल्डन रूल काय आहे? आपला गोल्डन रूल आहे एम्प्लॉयर एम्प्लॉई रिलेशनशिपमध्ये जे काही मिळतं सर्व काही असतं टॅक्सेबल ॲज अ सॅलरी. सो दिस इज ऑल्सो टॅक्सेबल ॲज अ सॅलरी. हां, एक्झम्पशन मिळणार आहे बट टॅक्सेबल आहे. चला मग या इकडे. सी हिअर. इथे नाही आहे, थांबा, मागच्या पेजवर होतं आपलं हे. एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू RPF 35,000 रुपीज. 35,000 रुपीज लेस एक्झम्प्ट 12% ऑफ सॅलरी. सॅलरीच्या 2,52,000च्या 12% काढली. एवढी अमाऊंट एक्झम्प्ट झाली, उरलेली अमाऊंट टॅक्सेबल आली. मग तुम्ही म्हणाल मॅम 2,52,000 रुपये कुठून आले? मग चला हे बघा 2,52,000 सॅलरी फॉर द पर्पज ऑफ RPF. कशी येईल ती? बेसिक, DAचा फॉर्मिंग पार्ट आणि पर्सेंटेज कमिशन. पर्सेंटेज कमिशन आपल्याकडे नव्हतं सो तिथे डॅश आली. बेसिक होती 1,80,000. DAचा फुल फॉर्मिंग पार्ट होता सो 72,000 फॉर्मिंग पार्ट. ही आली 2,52,000 रुपये सॅलरी. या सॅलरीच्या 12% आपण काढलं होतं एक्झम्पशन फॉर द पर्पज ऑफ RPF. आलं लक्षात? उसके आगे आपल्याला प्रॉब्लेममध्ये त्याच्या पुढे काय दिलं आहे बघा बरं. इंटरेस्ट @ 15% has been credited to her RPF account amounting to rupees 13,500. तिला इंटरेस्ट मिळाला आहे त्या RPFच्या अकाउंटवर 13,500 इतका इंटरेस्ट मिळाला आहे आणि हा 15% ऑफ द बॅलन्स आहे. म्हणजे 15% इतका तिला इंटरेस्ट मिळालेला आहे. हिअर फॉर द पर्पज ऑफ RPF आपला एक्झम्पशन आहे 9.5%चं. आणि मी तुम्हाला दरवेळेस म्हणते की इंटरेस्टची
टक्के प्लस अमाऊंट अशी जर का ॲडजस्टमेंट असेल तर आपण काय करणार, हवा त्याला गुणिले नको त्याला भागिले. 13,500. हवा किती आहे एक्झम्पशन 9.5%, नको किती 15%. यांचं जे कॅल्क्युलेशन येईल तेवढी अमाऊंट येईल आपली एक्झम्पशनची. मग चला ॲडजस्टमेंटमध्ये जाऊयात, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्युशनमध्ये जाऊयात. सी हिअर, मला जसं जमलं तसं मी इथे लिहिलं आहे बघा. 13,500 अमाऊंट आहे, हवे 9.5%, नको 15%. किती आली अमाऊंट 9,000, थांबा रे, 9,865. हे बघा 13,500 गुणिले 9.5 भागिले 13%. भागिले 15%. मी 13% कडून घेतलं. बघा इथे पण अमाऊंट चुकणार आहे, इथे सुद्धा प्रिंटिंग मिस्टेक आहे आपल्याकडे प्रॉब्लेममध्ये. येतं आहे का लक्षात? मी आता वापस प्रॉब्लेम टाईप करत बसणार किंवा चेंज करत बसणार असं मी करणार नाही आहे. तुम्ही स्वतःहूनही प्रॉब्लेम सोडवायचा आहे, सो तुम्ही चेंज करा. आपण कॅल्क्युलेशन करू की, चला कॅल्क्युलेशन करू. वेअर इज माय कॅल्सी? वेट फॉर सम टाईम. हिअर इज माय कॅल्सी. 13,500 गुणिले 9.5 भागिले 15, 8,550 मायनस, सॉरी 8,550 ना, 8,550. हे जर का 13,500 मायनस केले 4,950. 8,550 4,950, 8,550 4,950, 8,550 4,950. म्हणजे बघा इथे तुमची अमाऊंट चेंज होईल, इथे 15% येणार आहे ना, म्हणजे 13,500 गुणिले 9.5 भागिले 15%. असं जेव्हा तुम्ही कराल तेव्हा 8,550 इतकी अमाऊंट येईल तिथे तुमची एक्झम्पशनची. आणि बाहेर टॅक्सेबल येईल 4,950 रुपये इतकी. 4,950 रुपये इतकी. म्हणजे तुमची इथे टॅक्सेबल अमाऊंट येईल 4,950. ओके. यानंतर तुम्हाला काय मिळालं आहे बघा, यानंतर तुम्हाला मिळालेलं आहे शी इज प्रोव्हाइडेड विथ फर्निश्ड अकोमोडेशन. तिला एक फर्निश्ड अकोमोडेशन मिळालेलं आहे. स्पेशियस बंगलो आहे, खूप स्पेशियस बंगलो आहे. बघा इथे पुण्याला भेटला आहे. पॉप्युलेशन किती आहे 24 लाख आहे. ओन बाय एम्प्लॉयर, कंपनीच्या मालकीचा आहे. फेअर रेंटल व्हॅल्यू ऑफ द बंगलो इज 10 लाख पर मंथ, 10,000 पर मंथ. फेअर रेंटल व्हॅल्यू कधीच बघायची नाही, खोडून टाकली प्रॉब्लेममध्येच खोडून टाकली. फेअर रेंटल व्हॅल्यू म्हणजे त्याच बंगल्यासारखा दुसरा बंगला, त्याची रेंटल व्हॅल्यू, म्युन्सिपल व्हॅल्यू. कशाला बघायची, काही घेणं नाही आपलं तिचं. तुम्हाला इथे स्पष्टपणे पॉप्युलेशन दिलेली आहे. पॉप्युलेशन दिली आहे, घर त्या एम्प्लॉयरच्या मालकीचं आहे, म्हणजे तुमची व्हॅल्यू ऑफ द हाऊस तुम्ही कशी काढणार, तुम्ही काढणार अशी. पॉप्युलेशन बघणार आणि त्याच्यावरनं पर्सेंटेज ऑफ सॅलरी किती येईल ते बघणार. व्हॅल्यू ऑफ हाऊस 0 लाख टू 10 lakhs पॉप्युलेशन असेल तर 7.5%. 10 lakhs टू 25 lakhs पॉप्युलेशन असेल तर 10%. आणि 25 lakhs टू अबाव पॉप्युलेशन असेल तर 15% ऑफ सॅलरी. इतकी तुमची व्हॅल्यू ऑफ हाऊस तुम्हाला टॅक्सेबल होईल. हिअर पुण्याचं पॉप्युलेशन आपल्याला दिलेलं आहे 25 लाख. त्यांनी दिलं आहे म्हणून ना, नाहीतर जनरली 25 लाखाच्या वरच आहे पॉप्युलेशन. तुम्ही इकडची कंडिशन घेऊ शकतात, पण त्यांनी पॉप्युलेशन मेन्शन केलेलं आहे, मेन्शन केलं आहे 24 लाख, म्हणून तुम्ही 10% घेतले. ओके. चला मग प्रॉब्लेमवर जाताना एक गोष्ट अजून वाचायची राहिली आहे आपली, ती वाचून घेऊयात. कॉस्ट ऑफ फर्निचर, तिला फर्निचर मिळालं आहे एम्प्लॉयरकडनं, त्याची मालकीचं आहे, ते किती आहे 1 लाख रुपये. ओके. आणि कल्याणीने या घरासाठी किती पेड केले 1200 पर मंथ. ओके. चला आता जाऊन प्रॉब्लेम वाचूयात, आन्सर वाचूयात. बघा टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रेंट फ्री फर्निश्ड अकोमोडेशन वर्किंग नोट नंबर 2 असं मी लिहिलं आणि लगेच मी वर्किंग नोट नंबर 2 वर गेली. हे बघा ही आहे आपली वर्किंग नोट नंबर 2. ओके. व्हॅल्यू ऑफ हाऊस कशी आली
10% ऑफ सॅलरी. ओके, त्याच्यातनं लेस करणार आपण. हे बघा, सगळ्यात पहिले तुम्ही काय कराल माहिती का, सगळ्यात पहिले तुम्ही वर्किंग नोट अशी ड्रॉ करून ठेवाल. ही अशी ड्रॉ केली का, पाठ करून ठेवा ही वर्किंग नोट. तुम्हाला शपथ आहे का टॅक्सची, ही वर्किंग नोट कंपल्सरी येणार आहे, ही किंवा HRAची. RFAची तुम्ही वर्किंग नोट काय केली, लिहून ठेवली. आणि लिहिल्यानंतर काय करणार बघा, पहिले सॅलरी काढणार. बेसिक सॅलरी, याची सॅलरी म्हणजे कशी असते, बेसिक DAचा फॉर्मिंग पार्ट, पर्सेंटेज कमिशन, फिक्स कमिशन, बोनस आणि ऑल टॅक्सेबल अलावन्सेस. ऑल टॅक्सेबल अलावन्सेस. बघा, या प्रॉब्लेममध्ये मी खूप चुका केलेल्या आहेत बरं का. एक गोष्ट अजून आठवली आहे मला आता, ती बघूयात आपण आधी. चला बघा, बेसिक सॅलरी 1,80,000 फुल्ली टॅक्सेबल आहे, ती इथे घेणार आपण. डिअरनेस अलावन्स घेणार इथे, कारण तो फुल फॉर्मिंग पार्ट होता. पर्सेंटेज कमिशन नाही आहे, डॅश. फिक्स कमिशन नाही आहे, डॅश. बोनस आहे 40,000 लिहिला. बोनस आहे, खरंच बोनस आहे. चला प्रॉब्लेममध्ये जाऊन चेक करूयात बोनस आहे का. बघा, मी अजून एक मिस्टेक केली या प्रॉब्लेममध्ये बोनस आहे का, नाही आहे बोनस. आणि मी तरी इथे बोनस लिहिला आहे, म्हणजे तुम्ही इथला बोनस उडवणार आहात. चला मग मीच उडवते तुमच्यासोबत. इथे हा बोनस नाही आहे इथे. ओके, उसके बाद में सिटी कंपन्सेटरी अलावन्स फुल्ली टॅक्सेबल होता, तो इथे आला. कन्व्हेयन्स अलावन्स फुल्ली टॅक्सेबल होता, तो इथे आला. एवढं लक्षात आलं का तुमच्या. बोनस नव्हता म्हणून तो नाही घेतला. हे दोन्ही अलावन्सेस होते, सो हे घेतले आपण. ओके, अजून एक अलावन्स आहे आपल्या प्रॉब्लेममध्ये, तुम्हाला दाखवू, थांबा दाखवते. एक मिनटं होल्ड करा, फक्त एकच मिनटं होल्ड करा. मला प्रॉब्लेम जरा थोडासा वाचू द्या. हां, तुम्हाला आठवतं का आपण इथे काय केलं होतं, इथे 3600 आलं होतं. 3600 आलं होतं, म्हणजे इथे टॅक्सेबल किती आले, 2400 आले, हे की नाही. म्हणजे फक्त हा नाही, पण आपल्याकडे हा पण आहे आणि हा पण आहे. म्हणजे एवढे सगळे टॅक्सेबल अलावन्सेस आहेत आपल्याकडे. किती आहेत, 9,000, 12,000, 18,000, 2400. चला मग मागे जाऊयात. इथे 9,000, 12,000 हे नाही आहेत, 18,000 आणि 2400 एवढी आपली इथे सॅलरी असणार आहे. ओके, चला मग ह्यांची मारूयात टोटल. 9,000, 12,000, 18,000 आणि 2400. 18,000 कोणता माहिती का तुम्हाला, हाऊस रेंट अलावन्स HRA. आणि हा 2400 कोणता आहे, चिल्ड्रन एज्युकेशन अलावन्स. तो टॅक्सेबल आला होता ना, मग ती अमाऊंट तिथे घ्यायची. ओके, 1,80,000 प्लस 72 प्लस 18,000 प्लस 2400 आणि 9,000 आणि 12,000 ह्यांची टोटल मारूयात आपण. चला, हे आहे आपलं कॅल्सी. 1,80,000 प्लस 72,000 प्लस 9,000 प्लस 12,000 प्लस 18,000 प्लस 2400, 2,93,400 इतकी सॅलरी आली आपली. 2,93,400. म्हणजे इथे, अरे काय हे, म्हणजे इथे तुमची सॅलरी किती आली, 2,93,400. 2,93,400 या सॅलरीच्या किती टक्के इथे येईल अमाऊंट, 10% येईल. 2,93,400च्या 10% किती आले रे, 29,340 आले. 29,340. ठीक आहे, आता पुढे बघा, इथे आले 29,340. यातनं वजा करणार अमाऊंट पेड बाय एम्प्लॉई. एम्प्लॉईने किती पेड केले, म्हणजे मिसेस नारायणीने त्या घरासाठी 1,200 रुपये दर महिन्याला पेड केलेले आहेत, म्हणजे ते तिच्या खिशातनं गेलेले आहेत. मग ती त्यावर टॅक्स भरेल का. बघा, 2900 हे त्या घरासाठी टॅक्सेबल म्हणता येते, पण त्या घरासाठी हिने 14,400 रुपये भरलेले आहेत.
मग ते इथून वजा व्हायलाच हवे. मग 14,400 यातनं वजा होणार आहेत. मग 29,400 मायनस 29,340 मायनस 14,400 मायनस करून किती येईल आपली ही वाली व्हॅल्यू, ती आपल्याला बघायची आहे, ही वाली व्हॅल्यू. ओके, चला मग पुन्हा कॅल्सीवर जाऊयात आपण. कॅल्सी 2,93,400 इंटू 10% ही अमाऊंट आली होती ना आपली. यातनं मायनस करायची 14,400, 14,940. चला 14,940 किती आली? 14,940. यात आपण ॲड करणार कॉस्ट ऑफ फर्निचर. फर्निचर होतं एम्प्लॉयरचं 1,00,000चं, त्याची व्हॅल्यू आपल्याला किती टॅक्सेबल आहे? 10%. म्हणजे किती आली ती? 10,000. म्हणजे तुमची व्हॅल्यू ऑफ रेंट फ्री फर्निश्ड हाऊस किती आली ती? 2,4,9,4,0 24,940 रुपये. 24,940 रुपये. 24,940 रुपये इतकी आली व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल रेंट फ्री फर्निश्ड अकोमोडेशन. ओके, 24,940. 24,940 लक्षात ठेवा बरं का, आपल्याला ग्रॉस सॅलरी काढताना कामाला येणार आहे 24,940. चला त्याच्यानंतर आपल्याला काय मिळालं आहे तर स्वीपर वॉचमन 2 लोक आपल्याकडे मिळालेले आहेत, ज्यांची सॅलरी कोण पेड करतं आहे? एम्प्लॉयर पेड करतो आहे. 1,500 पर मंथ, 1,800 पर मंथ. आपल्याला फुल्ली टॅक्सेबल कुठे आहे बघा बरं, उत्तर लिहिलं आहे का याचं? हे बघा, वॉचमन सॅलरी, स्वीपर सॅलरी फुल्ली टॅक्सेबल. ठीक आहे. आणि याच्यानंतर इथे मी मेडिकल अलाउन्स घेतलेला होता बघा. हा मेडिकल अलाउन्स तुम्हाला खोडायचा आहे. हा मागच्या प्रॉब्लेममधनं कॉपी पेस्ट आला आहे, ह्याला तुम्ही खोडणार आहात. या मेडिकल अलाउन्सला खोडणार आहात. काही हरकत नाही, एखाद दिवशी थोडीशी खाडाखोड झाली तर काहीही हरकत नाही. तुम्ही स्वतःसुद्धा डोकं लावून प्रॉब्लेम सोडवायला पाहिजे. मी सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला सोडवून देते आहे, अगदी स्पून फिडिंग करते आहे. चला या प्रॉब्लेममध्ये आपण किती चेंजेस केले ते सगळे आपण आठवूयात. ओके, चला मग सांगू तुम्हाला. आपण पहिले चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्सची अमाऊंट आणली 2,400 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण अमाऊंट कसली चेंज केली होती तर रेंट फ्री फर्निश्ड अकोमोडेशनची. ती अमाऊंट किती चेंज केली तुम्ही? 24,940. आणि प्लस तुमची ती एक व्हॅल्यू नाही का, ती होती ती कोणती होती? ह्याची इंटरेस्टची 4,950 एवढी व्हॅल्यू होती. 4,950. आता आपल्याला ग्रॉस सॅलरी तेवढ्याने चेंज करायची आहे. सगळ्यांची टोटल माराल तुम्ही, तुमची ग्रॉस सॅलरी येईल किती ते तुम्ही मला सांगायचं. ओके, त्या ग्रॉस सॅलरीमधनं तुम्ही डिडक्शन्स घेणार आहात. कोणते कोणते डिडक्शन्स घेणार आहात तुम्ही सगळ्यांनी? हा प्रॉब्लेम वाचल्यानंतर याची फायनल आन्सर सर्वांनी मला पाठवायची आहे. म्हणजे याच्यावरनं मला आता कळेल की तुम्ही खरंच प्रॉब्लेम बघता आहात की नुसतं सीन करून सोडून देत आहात. चला याची सगळ्यांची मारली टोटल, जी येईल तुमची ग्रॉस सॅलरी, त्यातनं आपण वजा करणार डिडक्शन अंडर सेक्शन 16. सगळ्यात पहिलं स्टँडर्ड डिडक्शन 50,000 IA म्हणून लिहिलं आहे ते. आणि सेकंड प्रोफेशन टॅक्स पेड मॅक्स अलाउड अप टू 2,500, हे इथे 2,500. या दोघांची वजाबाकी इथे घेतली की आपलं येणार ते उत्तर नेट टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी. यालाच मी ग्रॉस टोटल इन्कम म्हणणार. आणि यातनं मी एक वजाबाकी घेणार आहे, ती कोणती आहे बघा? अंडर सेक्शन 80C कॉन्ट्रीब्युशन फॉर फ्युचर. कुठे केलं हिने कॉन्ट्रीब्यूट? तिने स्वतःच्याच RPFच्या फंडमध्ये केलं आहे कॉन्ट्रीब्यूट. एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू RPF. स्वतःच्या PF अकाउंटमध्ये तिने 35,000 रुपये जमा केले आहेत. तिच्या खिशातनं पैसे गेले, त्याची काय मिळणार? वजाबाकी मिळणार. आणि उत्तर येईल शेवटी आपलं ते नेट टॅक्सेबल इन्कम असणार आहे.
हे आहे तुमचं फायनल आन्सर. तुमचं एवढ्या 3 फिगर्स अजून चेंज होणार आहेत आणि ही जे फायनल आन्सर आहे ते काय आहे हे तुम्ही सगळ्यांनी मला सांगायचं आहे. मी वाट बघते तुमची. मेडिकल अलाउन्स आपल्याला खोडायचा आहे हे मी तुम्हाला आधीच बोलली आहे, लक्षात ठेवा. मेडिकल अलाउन्स तुम्हाला खोडायचा आहे. तो मागच्या प्रॉब्लेममधला होता, ह्या प्रॉब्लेममध्ये तो नाही आहे. आलं का लक्षात एवढं? चला मग आता या प्रॉब्लेमचं आन्सर काढा आणि ते तुम्ही मला सांगा. ओके, चलो बाय बाय. नेक्स्ट प्रॉब्लेम मी तुम्हाला उद्या पाठवते.